सकाळी वर्कआउट स्किप केला आणि म्हटलं आज मॉर्निंग वॉकिंग करायला जावं. पण वॉकिंग करायला गेले पण एवढं छान छान दृश्य दिसत होतं ना की लगेच मोबाईल काढून शूटच करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर आल्यानंतर आपली झाली तयारी, ज्याची आता सगळ्यांना खूप गरज पडते, तेच गॅस संपल्यामुळे चूल. असं आहे तर गॅसचा तर खूप तुटवडा पडला खरं म्हटलं तर. तर आता झाली सुरुवात. मम्मीची फरमाईश होती की आज डोसा बनव, मसाला डोसा. तर त्याचीच तयारी चालू आहे माझी. यासाठी मी बटाट्याची भाजी बनवून घेते. त्यासाठी छानपैकी त्यामध्ये तेलामध्ये मोहरी, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो वगैरे सर्व परतून घेते छान हळद टाकून. मॅश केलेला बटाटा पूर्ण एकजीव करून घेतला आणि तो थंड होण्यासाठी एका ताटामध्ये मी ठेवून दिला. आणि नेक्स्ट पुढची स्टेप जी आपली खोबऱ्याची चटणी असते त्याला छान असा तडका दिला. ती पण त्याची वाफ जाऊ नये म्हणून ते झाकण ठेवून दिलं. आणि त्यानंतर नेक्स्ट तयारी झाली आपली डोस्याची, मसाला डोसाची. तर हे बघा कसा मस्त मसाला डोसा बनवला आहे. तर असं छान असं डोश्याचं बॅटर पण रेडी आहे आणि हा बटाटा लावून पण डोसासुद्धा रेडी आहे. तर या खायला मसाला डोसा. त्यानंतर आज तर काय डोश्यावरच होतो आम्ही. आणि मग दुपारी काय गोळेवाला आला, मग मुलं काय शांत बसत आहेत, गोळा खायचं आहे. मग काय मुंबईला तर सहसा देत नाही त्यांना गोळा, पण इथे इतकं गरम होतं आहे ना, तर गरमीमुळे म्हटलं जाऊ ते सगळेच खाऊया. मग सगळ्यांसाठीच गोळे घेऊन आणले आणि मी सुद्धा मस्त गोळा खाल्ला. आणि त्यानंतर आता 2 दिवस ऊन दिलं होतं गव्हाला. आता ते पोत्यामध्ये भरून ते आत न्यायची तयारी चालू होती. आणि त्यात ही आमची चिल्लर पार्टीसुद्धा मदत करू लागते. काम कमी पण मस्ती जास्त असं यांचं. तर आमचं हे चालू आहे गडबड घरी घेऊन जायची. आणि त्यात आज थोडासा पाऊस झाला. खूप विजा कडकडत होत्या, ढग वाजत होते आणि झालाच थोडाफार पाऊस. आणि मग अशा या मौसममध्ये चाय तो बनती आहे. मग गरमागरम चायसुद्धा घेतला. तर आजचा होता हा ब्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.